नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल। तर वेडिंग सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि त्यामधील हा शेवटचा व्हिडिओ होणार आहे। तर वेडिंग सिरीजमधील सर्व जे स्टार्टिंगला जे फंक्शन होतात आणि एंडिंगला जे फंक्शन होतात म्हणजे आफ्टर मॅरेज, ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला ते सर्व व्हिडिओ आवडले असतील। तर वेडिंग सिरीजमधील हा आपला लास्ट व्लॉग आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे सकाळचे फंक्शन असतात आणि संध्याकाळी जी वरात असते ते। तर वरात म्हणलं की मुलांचं सर्वात फेवरेट फंक्शन असेल आय होप, आणि मुलींना देखील आवडतं डान्स वगैरे करायला। आणि इतकी छान भव्य अशी वरात होती आणि डीजे वगैरे खूप एकदम म्हणजे कानामध्ये लिटरली आम्ही कॉटनचे बॉल घालून बसलेले, एवढा मोठा आवाज आणि लाइटिंग्स वगैरे तर फॅब्युलस, इतकं छान वाटत होतं। आणि पण मला एन्जॉय करता आलं नाही, जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला की राम लवकरच झोपलेला, त्यामुळे मला पण झोपून घ्यावं लागलं। आणि ज्यावेळेस मी उठले त्यावेळेस सकाळचे 4 सव्वा 4 झालेले आणि त्यावेळेस सर्वच ऑलमोस्ट आवरलेलं होतं आणि घरात एंट्री वगैरे देखील नवरीची झालेली होती। ते देखील मला शूट करता आलं नाही, पण इट्स ओके। तर आपण नेक्स्ट जे आहे ते पण एन्जॉय करूयात। तर इथे सर्वजण बसलेले आहेत आणि माझ्या माहेरून म्हणजेच नवरीच्या घरचे देखील वरात पाहण्यासाठी आले होते। तर हे स्टार्टिंगचे काही मी शेअर केलेले आहे, म्हणजे जस्ट वरात स्टार्ट झाली होती त्यावेळेच्या ह्या क्लिप्स आहे। आणि नंतर खूप बॉईज वगैरे आलेले, कारण दादाचे खूप फ्रेंड सर्कल वगैरे आहेत ते देखील आलेले आणि खूप सारा एन्जॉय केला। पण मला जास्त शूट करता आलं नाही, जेवढं मी शूट केलं आहे तेवढं सगळं मी फिल्मिंग ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही देखील पाहून एन्जॉय करू। तर वरात होण्याच्या आधीच आम्ही जेवण वगैरे केलेलं आणि मस्त बिर्याणी एन्जॉय केलेली, छान एकदम टेस्ट झालेली। तर आचारी वगैरे होते बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी आणि एकदम छान टेस्ट होती। आणि त्यानंतर आपण आता डायरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आलो आहोत। रामनी आणि मी आवरून लगेचच प्रोग्रामसाठी आलो आम्ही, कारण इथे होणार होतं जे आफ्टर मॅरेज म्हणजे नवरा नवरीची गुळणागुळणी असते किंवा अंगठी वगैरे सापडणे किंवा हातावरील हळकुंड वगैरे सोडणं, हे सर्व होत असतात। आणि इथे हे तयार वगैरे झालेले, तर आम्हाला खूप लेट झालेलं, तर मी खाली काकीच्या घरीच झोपलेली, म्हणजेच लहान मावशीच्या घरी। तिथून मी वरती आले आवरून, कारण रामला ब्रेकफास्ट वगैरे मी सर्व तिथेच बनवून घातलेलं आणि छान म्हणजे लाडू वगैरे होते शेंगदाण्याचे, तर ते देखील खाऊ घातलं आणि त्यानंतर त्याला वरती घेऊन आले इकडं। तर फर्निचर वगैरे त्यांनी अजून आत सेट केलेलं नव्हतं, जसं बाहेर आहे तसंच। तर इव्हिनिंगच्या वेळेस मावशीला म्हटलं की आपण आतमध्ये घेऊन टाकू, कारण ऊन खूप होतं त्यामुळे। आणि त्यानंतर इथे मावशीची मुलगी वगैरे त्यांनी सर्व सेटअप म्हणजे डेकोरेशन वगैरे सुरुवातीलाच करून ठेवलं, जे की हळद वगैरे आहे त्याला फ्लावर्सने वगैरे सजवणं वगैरे। आणि तिचा क्यूट असा छानसा लहान मुलगा आहे ज्याचं की नाव आहे शौर्य। तर शौर्याची आणि रामची मस्ती तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहालच। दोघं खूप एन्जॉय करत होते, जसं म्हणतात ना लहान मुलं त्यांच्या म्हणजे एजचं असेल तर खूप छान त्यांचं जमून जातं, जसं की मोठाल्यांचं वगैरे तसंच। आणि इथे नवरीच्या कानातले जे आहेत त्याची म्हणजे फिरकी वगैरे आहे ती थोडीशी लूज झालेली, त्यामुळे मावशी ती बसवत होती। आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार होती। तर सुरुवातीला जे पाच आय थिंक 5 का 7 वेडे असतात, तर ते ज्योतीला आणि मला घेण्यासाठी सांगितले होते आणि काही बाकीच्या महिलांनी देखील घेतले। तर आम्ही देखील घेत होतो आणि राम कोणाकडे जायलाच मागत नव्हता, कारण सकाळी उठल्यानंतर त्याचा मूड कधीच फ्रेश नसतो। तरी पण मी त्याला शॉवर वगैरे देऊन सर्व रेडी केलेलं, पण त्याला मला देखील सारखं घ्यावं लागत होतं, कारण तो खूप क्रँकी होत होता। तर त्याचे मामा वगैरे त्याला सारखे घेत होते, पण लहान मुलांचं असतं ना की समोर आई दिसली की राहायचं नाही, तसंच रामचं काहीसं आहे। आणि इथे कार्यक्रमाला सुरुवात होणार होती, तर सर्व महिला वगैरे आम्ही इथे जमलेलो। आणि जर सर्वांचा फेवरेट कार्यक्रम असेल तर जो असतो ना नेक्स्ट मॉर्निंगला नवरा नवरीसोबत, तोच पाहायला मला जास्त आवडतो आणि फिल्मिंग देखील मला करायचं होतं। तर पाहण्याचा वगैरे सर्व जास्त इथे म्हणजे मांडून वगैरे ठेवलेलं आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार होती। तर घरगुती ज्या महिला असतात म्हणजे आपल्या आजूबाजूचे किंवा रिलेटिव्स वगैरे, ते सर्व
जमा होतात, कारण इथे पाहुणे मंडळींना वगैरे जास्त कोणी बोलवत नाही आणि वाजंत्री मंत्री वगैरे सर्व होते आणि एकदम छान म्हणजे वाजत गाजत कार्यक्रमाची सुरुवात असेल तर ऐकायला आणि पाहायला देखील खूप छान वाटतं. तर इथे ना सुरुवातीला हळद वगैरे मिक्स केलेली मावशीने यांनी आणि सुरुवातीला म्हणजे नवरी मुलाला थोडीशी हळद लावते आणि नवरदेव देखील मुलीला हळद लावतो, असं रिच्युअल्स आहे. म्हणजे गालाला वगैरे थोडीशी हळद वगैरे लावतात. तर हेच त्यांचं चाललेलं आणि त्यानंतर नेक्स्ट होणार होतं आहे कुंकवाचं पाणी करतात आणि त्यामध्ये नवरीच्या हातात एकदा अंगठी आणि नवरदेवाच्या हातात एकदा अंगठी आणि ते सोडवण्याचा एका हाताने वगैरे प्रयत्न करून ते सोडवण्याचं. तर खूप छान एन्जॉयमेंट होती आणि खूप म्हणजे फन टाईम देखील होतो आणि खूप छान वाटतं. लहान मुलं देखील खूप होती त्यामुळे पाहायला देखील खूप छान वाटत होतं. तर इथे यांचं चालू आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पण चालू होणार होतं आणि जे आपले वयस्कर म्हणजे महिला वगैरे असतात तर ते गाईड करत होते. त्यांना जास्त अनुभव असतो, म्हणजे एक्सपिरियन्स जास्त असाल तर त्यांना जास्त सांगता येतात. तर आपले देखील झालेले असे प्रोग्राम पण एवढं जास्त कोण लक्षात ठेवत नाही, त्यावेळेस तेच एन्जॉयमेंट आपण करत राहतो आणि ज्यावेळेस असे नेक्स्ट प्रोग्राम होत राहतात त्यावेळेस आपलं जास्त लक्षात राहतं असं मला वाटतं. आणि इथे नवरदेवाने सुरुवातीला नवरीला लावून घेतलेलं आणि आता नवरी देखील नवरदेवाला हळद लावत होती आणि छान गप्पा गोष्टी मारत सर्वजण कार्यक्रम एन्जॉय करत होते. तर नवरीची आणि नवरदेवाची एकमेकांना हळद लावून झाल्यानंतर बाकीच्या ज्या लेडीज आहेत त्या देखील नवरीला आणि नवरदेवाला हळद लावून घेतात. म्हणजे सुरुवातीला लग्नाच्या आधी जसं मळी काढणं आणि त्यानंतर हळद आणि त्यानंतर ज्यावेळेस आफ्टर वेडिंग होते त्यावेळेस देखील अशी हळद लावून म्हणजे केलं जातं फंक्शन. तर मोस्ट ऑफ फंक्शनचे नाव मला माहीत नाही, पण रिच्युअल्स जे आपले आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं तुम्हाला काही माहीत वगैरे असेल तर ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवत जा. आणि सर्वांच्या प्रमाणे सगळ्यांसारखंच मी देखील नवरीला आणि नवरदेवाला थोडी थोडी हळद लावून घेतली. आणि ह्यावेळेस रामला मी माझ्या भावाकडे दिलेलं, पण त्याच्याकडे देखील राहत नव्हता त्यामुळे लवकरच लावून घेतली. आणि मी साडी वेअर केलेली, मला साडीची जास्त सवय नाही त्यामुळे मला खूप डिफिकल्ट होत होता. आणि प्रोग्राम जसा आवरला तशी मी लगेच साडी काढून ड्रेसमध्ये आले, कारण की मला खूप अनकम्फर्टेबल होत होता आणि राम देखील खूप फ्रँकी होत होता. तर रामला देखील मुलांनी हळद लावलेली आणि त्याला म्हणजे खूप असं इचिनेच झाल्यासारखं झालं होतं गालाला, कारण त्याला अजिबात सवय नाही आणि खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे त्याची त्यामुळे. तर मी लगेचच त्याचे हँड्स वगैरे वॉश केलेले. आणि इथे पायांची एन्जॉयमेंट कशी चालू आहे, तर खूप म्हणजे फनी टाईम असतो हा. आणि हाच वेळ असते की जिथे आपण एन्जॉयमेंट करतो. तर अनादर वे आपण वर्किंग डेज किंवा खूप बिझी आपलं डे चाललेलं असतो, पण असे काही फंक्शन्स वगैरे असले की आपण देखील रिलॅक्स असतो. आणि ती मुवमेंट एन्जॉय करणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण गेलेले दिवस परत येत नाही हे उगाचच म्हटलं जातं का.
तर नेक्स्ट याच्याकडे वळूयात आपण. तर इथे चालू आहेत आता कुंकवाचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे फ्लावर्स वगैरे त्यांनी डेकोरेशनसाठी टाकलेले आणि कुंकवाचं पाणी करतात. आणि एक सुपारी असते स्मॉल साईजची, ती आपली अशी म्हणजे नवरदेवाच्या हातात ज्यावेळेस असेल तर त्याने 2 फिंगर्समध्ये म्हणजे थम्स आणि त्याचं नियर बाय फिंगर असेल त्यामध्ये पकडायची आणि नवरीने दोन्ही हाताने सोडायची आणि व्हाईस वर्सा नवरी देखील हे पकडते पण ती दोन्ही हातांमध्ये पकडते आणि नवरदेवाने फक्त एका हाताने सोडायची असती. तर असं कार्यक्रम चालू असताना सर्वांचं चालू होतं ते शूटिंग, फिल्मिंग, कोणी फोटोज वगैरे क्लिक करत होतं, कारण हेच जे मुवमेंट आहे ते आपल्याला कॅप्चर करून ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि एन्जॉयमेंट करत असतानाच मी शूटिंग देखील करत होते. तर मला म्हणजे पाणी वगैरे होतं त्यामुळे मोबाईल मी कॅमेरा हातातच ठेवलेला आणि ऊन होतं त्यामुळे थोडीशी व्हिडिओ क्वालिटी जी आहे ती डल आलेली आहे, कारण ऊन खूप जास्त झालेलं आणि कार्यक्रम त्यांनी बाहेर ठेवलेला आणि वरती ना मंडप घातलेला होता त्यामुळे ना ते मंडप जो आहे त्याचा पिंक असा म्हणजे रेडमध्ये थोडासा कलर होता आणि त्याचा जो शेड आहे तो खाली पडत होता त्यामुळे क्वालिटी थोडीशी डल वाटत आहे. आणि ही जे म्हणजे आर्टिफिशियल जी आहे ती सावली पडल्यामुळे थोडंसं आणि त्यामुळे इथे चालू होत आहे गुळणागुळणी, जे की मोस्ट मला तर इतकं म्हणजे हसण्यासारखा हा प्रोग्राम आहे. आणि यानंतर नवरा नवरीला म्हणजे जे पाणी वगैरे 5 जे तांबे वगैरे आणि बकेट वगैरे साईडला ठेवलेले आहेत त्यांनी आंघोळ घालण्याचा आणि जे लहान मुलं आहेत त्यांना देखील यांच्यासमोर आंघोळ घातली जाते येथे म्हणजे शुभ मानलं जातं. तर लहान मुलांना तर रामला तर मी काही घातलेलं नाही कारण पाणी खूप थंड होतं त्यामुळे बाकीचे शौर्य वगैरे जे होते मोठाले मुलं त्यांनी तिथे आंघोळ केलेली म्हणजे नवरदेवासमोर. आणि नवरीला जी आहे ती सासूबाईच आंघोळ घालती ही आपल्याकडे म्हणजे परंपराच आहे. तर ते एक मुवमेंट आहे आणि त्यानंतर येथे त्यांचं परत जे हातावरती हळकुंड वगैरे आहे ते सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर नवरदेवाने जे आहे ते एकाच हाताने सोडायचं असतं आणि नवरीने नवरदेवाच्या हातावरील दोन्ही हाताने सोडायचं असं आहे. तर आय थिंक आय एम करेक्ट, पण जर काही चुकत वगैरे असेल किंवा सांगताना तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आय एम अ न्यू इन धिस, त्यामुळे थोडीशी चुकी वगैरे होऊ शकते. तर जे मी पाहिलं तेच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि माझ्या वेळेस देखील असंच झालेलं. तर बाकीचे काही रिच्युअल्स वगैरे तुमच्याकडे फॉलो करत असेल तर ते सुद्धा मला सांगा नक्की. आणि त्यानंतर आजूबाजूला ठेवले जे 5 भांडे आहेत त्यांनी सर्व पाणी म्हणजे 5 जणांनी उचलून नवरा नवरीच्या अंगावरती ओतायचं असतं. तर सर्वांनी हात वगैरे लावले. तर राम माझ्याकडेवरतीच होता त्यामुळे मी काही हात लावलेला नाही आणि त्यामुळे सर्वांनी आणि जो धागा आहे थ्रेड आहे तो देखील नवरा नवरीला म्हणजे टच होता कामा नये असं लांबूनच पाणी वगैरे ओततात. आणि त्यानंतर नवरदेवाची बहीण जी की ज्योती माझी सिस्टर तीच नवरीला उचलून म्हणजे आतमध्ये घेऊन जाते. तर म्हणजे कोणी उचललं तरी चालतं पण तिने ती उचलून आतमध्ये घेऊन गेली आणि एकदम कम्फर्टेबल होती आणि त्यामुळे आतमध्ये सुद्धा घेऊन गेल्या. आणि त्यानंतर मावशीनेच तिला आंघोळ वगैरे घातली असं रिच्युअल्स प्रमाणेच आपल्या सासूबाईने आंघोळ घालायची असं. तर ते तिकडे गेल्यानंतर बाहेर सर्व जे म्हणजे तांब्याचं वगैरे आहे ते सर्व त्या बाकीच्या लेडीजने आवरलं आणि रामला देखील ह्यावेळेस मला स्नॅकमध्ये काहीतरी द्यायचं होतं आणि सर्वांचा ब्रेकफास्ट वगैरे सुद्धा राहिलेला होता.
तर ब्रेकफास्टसुद्धा करायचा होता. तर हे प्रोग्राम आवरून आम्ही ब्रेकफास्टसुद्धा करणार आहोत. आणि त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये ते बनवत होते पोहे आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनणार होते, कारण पाहुणे मंडळी देखील खूप जास्त होती. आणि रामला इथे म्हणजे कुरडे वगैरे जो होता, जो रुखवत आपण असं म्हणतो लग्नामध्ये दिले जातो नवरीकडून इकडे, तर तो खात होतो. आणि बसून आम्ही पापड वगैरे थोडंसं एन्जॉय केलं. तर तुम्हाला किचनचं थोडंसं मी दाखवत होते की कसा सेटअप आहे मावशीचा. तर खूप विखुरलेल्या वस्तू होत्या, कारण लग्नघर असल्यावरती असंच असतं, खूप डिस्टर्ब वातावरण असतं. आणि त्यानंतर डिरेक्टली मी दुपारपर्यंत काहीच शूट केलं नाही. आत्ता वाजले ते आहेत सायंकाळचे 5 आणि सगळ्यांची इथे मस्ती चालू होती. आणि फर्निचर देखील ह्यावेळेस आम्ही आतमध्ये घेतलं होतं. तर सर्वांनी मिळून थोडंसं आतमध्ये आणलं. आणि कबर्ड वगैरे राहिलं होतं, कारण ते खूप हाय वेट होतं, त्यामुळे दादा वगैरे म्हटले की आम्ही नंतर आणतो. आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व बसलेले होते इथे निवांत आणि मुलांची मस्ती चालू होती. तर मावशीचं सुद्धा म्हणजे जसं आमचं घर आहे, म्हणजे माझ्या माहेरचं घर, तसं सेम लेआउट आहे, पण डिझाईन वगैरे थोडंसं डिफरंट आहे. आणि जे आपण म्हणतो ना स्क्वेअर फूटमध्ये असतं ते देखील थोडंसं कमी आहे. आणि देवघर वगैरे, आणि खाली म्हणजे 2 BHK असं दोन्ही साईडने आहे. आणि मध्ये जिना आहे पार्टिशनमध्ये, सेम जसं माझं तिकडे आहे तसं. तरी ते रामचे ड्रेसेस वगैरे आम्ही आवरत होतो, कारण आम्हाला लगेचच आमच्या घरी जायचं होतं संध्याकाळी 5 वाजता. आणि ते ज्योती मला हेल्प करत होती रामचे कपडे आवरण्यासाठी. तर तिचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. वाळूंज ज्योती म्हणून या नावाने आहे. तर तिलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि व्हिडिओज एन्जॉय करू शकता. आणि खूप छान व्हिडिओजसुद्धा देखील ती बनवते. तर इथे फर्निचर वगैरे आत थोडंसं घेऊन झालं होतं आणि थोडंसं बेड वगैरे राहिलं होतं. तर बाकीचं सर्व वस्तू ज्या आहेत त्या आम्ही आतमध्ये घेऊन झाल्यानंतर बाकीचं जे उरलेलं काम आहे ते देखील वाइंड अप केलं. आणि बाकीचा जो कचरा वगैरे आहे तो देखील जमा केलेला, कारण खूप गोष्टी विखुरल्या होत्या. आणि इथे राम वगैरे आम्ही रेडी होऊनच बसलो होतो, कारण जाण्याची वेळ देखील झाली होती. तर लग्नाच्या नेक्स्ट डेलाच आम्ही जाणार होतो, कारण की मला पुण्याला देखील यायचं होतं इकडं, त्यामुळे. आणि बाकीचे ज्या पाहुणे मंडळ होत्या ते देखील त्याच दिवशी सर्व जायला घायला आले होते, कारण ज्याचे त्याच्या पाठीमागे ज्याचे त्याचे कामं असतात. तर माझं देखील असंच ब्लाऊजचं वगैरे काम पेंडिंग राहिलं तिकडं, आणि आपण ज्या ऑर्डर्स घेतलेल्या आहेत त्या कंप्लीट करून देणं योग्य वेळेस हे आपलं काम आहे. त्यामुळे माझ्या ज्या ऑर्डर्स वगैरे आहेत त्या देखील मला कंप्लीट करायच्या होत्या. तर इथे सर्व फर्निचर वगैरे सोफा सेट किंवा टीपॉय वगैरे आतमध्ये घेऊन झाला होता. आणि 2 हॉल असल्यामुळे एका हॉलमध्ये सुरुवातीला मावशीचा आहे आणि हा नेक्स्ट जो हॉल आहे त्यामध्ये सर्व गोष्टी ठेवलेल्या. तर इथे शौर्याची आणि रामची मस्ती चालू आहे आणि दोघंही खूप छान एन्जॉय करत होते. आणि सेम एज ग्रुपचे असल्यामुळे म्हणजे थोडासा डिफरंट आहे, 1-1.5 वर्षाचा असेल, पण खूप छान एन्जॉय करत होते. सर्व मुलांची मस्ती आवरल्यानंतर आता इथे नवरीची आणि आमची घरी जाण्याची वेळ झाली होती. तर पाठवणी करण्याची ज्याला आपण की म्हणतो, तर यावेळेस ओटी भरणं वगैरे महिलांचं चालू असतं त्याप्रमाणेच. तर ब्लाऊज पीस वगैरे देऊन त्यामध्ये म्हणजे तांदूळ वगैरे हळदी कुंकू लावून सर्वांनी स्त्रियांनी जसं आपण करतो तसंच ॲज युजल होत होतं सर्व. त्यानंतर फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघलो आणि जे की देतात म्हणजे पाठवणीमध्ये लाडू वगैरे किंवा पुरी वगैरे ते सर्व बनवून मावशीने यांनी दिलेलं. आणि फायनली आम्ही घरी गेलो. त्यानंतर मी काही शूट केलं नाही, कारण खूप दमलेलो दिवसभर आणि लग्नाची घाई वगैरे. तर असंच म्हणजे एक मन झालेलं जे आपण प्रिपरेशन करत होतो, फायनली ते लग्न पार पडलं. आणि चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.